झालो फ्रेश, जेवलो मस्त. आणि हे पाठी बघताय माझं भागीरथी निवास. काय दिसतंय यार ह्या लोक. मित्रांनो, आपला शिंगोबा हे शेण सारवणार. कलर तर मारला, लाकडं काय उचलतं आणि काय करताय, कोयता काय बांधलाय. पप्पांवर आणि माझ्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारी किवी. हे आहे कोकमाचं झाड, म्हणजे ह्याला बोलतात रतांबे. केवढा मोठा आंबा आहे बघा, आई शपथ. नाही लागणार, एकच लागणार. एकचा पाय पाय ना त्याला, एकच रनिंग आहे त्याचं. अगं तिकडे तिकडे आहे ती. मित्रांनो, आपला शिंगोबा, आपलं हे गाव, आपली ही वाडी आणि नंदी. पोचलोय मी, आरामात पोचलोय, नीट पोचलोय. आता काय वाडीत एंटर करायचं बाकी फक्त बस. थांबवली इकडे जरा, बघितलं, मस्त वाटतं यार. थोडं ऊन आहे, जळजळते थोडस, पण बघून गावाला खूप बरं वाटलं. बघा ना काय वाटतंय समोर. पोहोचलो मित्रांनो. आपल्या घराला बघून एवढं भारी वाटतं ना यार, काय बोलू तुम्हाला. कलर बिलर मारलाय भाई. आयुष्य वेदू, काय बोलतो, कसा आला तू, कधी आला तू. मी आता झालो 8ला ना. दाखव जरा घर बघू दे. आई शपथ, काय ऐकत ना, काय वाटतंय व घर. हो 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 हो, मस्त वाटतंय ना, कडक वाटतंय ना. कोणी काढला कलर, आईने आणि काकाने काढला आधी कलर. शपथ. चल येतो मी. सामान वगैरे काय घ्यायचं. नाही सांगतो. अरे यार नंदी भाई, थोड़ा रेस्ट कर, ये तेरे साथी भी है यहाँ पे, नंदी. हाँ, थोड़ा इनके साथ रेस्ट कर यहाँ पे. थोड़ा मैं फ्रेश होके आता हूँ. हॅलो, हाय सगळे यार. आपले सगळे आहेत पंटर, छोटे छोटे. चला घरी जाऊन येऊया. पाक केली मस्त सावलीमध्ये. A few moments later. झालो फ्रेश, जेवलो मस्त. आणि हे पाठी बघताय माझं भागीरथी निवास. काय दिसतंय यार, ह्या लोकांनी कलर मारलाय काकीने, आणि काय दिसतंय यार. ओ हो हो हो, असं बघूनच मला थकवा पूर्ण पूर्ण असा निघून गेला. आणि हेच घर आहे ना जे मला होळीला, आता मी जस्ट आलो मार्च महिन्यात, त्यानंतर परत आता आलो मे महिन्यात. हेच घर मला बोलवतं म्हणजे. आणि मी काही प्लॅन नव्हता, हा प्लॅनच नव्हता मे महिन्याचा, हा झाला असाच. कोकण आणि हे माझं भागीरथी निवास आहे, हे आई शपथ. हे असं बोलवतं ना, मला काय बोलू, म्हणजे असं हे होऊन जातं. आणि 2 गोष्टी आज चांगल्या आल्यात. म्हणजे 2 गोष्टी आज अशा कोकणात आल्या आल्या अनुभवायला मिळाल्या. एक म्हणजे ढगाळ वातावरण झालं, तुम्ही बघताय सगळीकडे माझं फुल असं ढगाळ वातावरण झालं आहे आल्यापासूनच. आणि दुसरी म्हणजे हे जे कुठेतरी गाणं वाजतंय मस्त, स्वामींचं मस्त गाणं लागलंय. आणि हेच आवडतं मला यार. गावात आल्या आल्या गाव पण म्हणजे मिठी मारली गावपणाने, असं झालं ते लिटरली. थोडंसं म्हणजे काय वेळ नाही लागला, लगेच असं वाटलं यार आलो गावामध्ये. इथेच राहिलेलो 4-5 दिवस मी, असं वाटतं मला. 1 महिना 4-5 दिवस पण मस्त वाटतं यार आपल्या परिसरात फिरायला. आणि चला जरा फिरूया. काय वाटतं यार घर. जरा कामं सुरू आहेत खूप. हे बघताय, हे शेण सारवणार. कलर तर मारला. हां, हे कोणाला माहिती नसेल तर सांगतो, रतांबे म्हणून असतात. रतांबे हे कोकम आहेत. एक रतांबे म्हणून फळ असतं, त्या फळाची ही साल असते आणि त्याच्या आतमधला जो रस असतो ना, तो पण त्याचा कोकम सरबत म्हणतात. खूप काय काय बनतं त्याचं, ते आम्ही खायचो लहानपणी. आता ते इकडे कुठेत मला माहिती नाही, पण हे कोणतरी सुकवतं. तर हे कुठून काकीने आणलेत की काय मला माहिती नाही आहे, पण ह्याचं
सेम आपलं आपल्याला खारट करायचं, मीठ टाकायचं, गोड कोकम गोड पण खातो आम्ही असे, आणि गोड असे मस्तपैकी खायचं त्यांना. काय वाटतं आल्या आल्या वेगळंच वाटतं मला. ही काय फुलं आली आहेत, वाव. काय बोलू यार, बंटू आहे ना यार, काय बोलू. एवढं सुंदर वाटतंय सगळं, खूप भारी वाटतंय. आणि एक अशी झुळूक येते हवाची, मस्त वाटतं. बस थोडा शांत बसतो या वातावरणात, कारण की यावेळी कोणच नाही. मी सगळ्यांना मिस करतो आहे. माझे V4 सुयश आणि आकाश तर प्रत्येक वेळी असतात, त्यांना एवढं मिस करतो आहे ना मी. असं वाटतं खूप वर्षानंतर मी एकटा आलो आहे, खूप वर्षानंतर मी एकटा आलो. म्हणजे भावंडांनी आहेतच, पण मी असा माझी जी फॅमिली आहे दुसरी, त्यांना असं मिस करतो मी खूप. हे इथे बसायचो ना आम्ही पूर्ण. आणि आता चहाचा टायमिंग झाला आहे, जेवलं पण चहाचा एक मस्त टायमिंग झाला आहे. मला काय माहिती, मला थकवा खूप होता. आता आल्या ना थकवाच गेला, गायबच झाला भेंडी बघून. खरंच लागलात का मला आल्या हां काय लाकडं काय उचलतं आणि काय करताय, कोयता काय बांधलाय, सांगा मला मला काम. चला. आणि ते मोठी आता उचलायचे, मग उचल येते कुठली ती. ओके. पप्पांवर आणि माझ्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारी बंटू इथे बघ. तुम्ही तिला चाय द्यायला सांगा सारख्या आणि तुम्ही चाय पिया. सर्वात जास्त प्रेम करणारी माझी बहीण. हा बाबू, बिस्किट घ्या बाबा. पिया चाय पिया. ऑफिसमध्ये पण चाय आणि इथे पण चाय ना. चायशिवाय मजा नाही. ते तुमची सवय मला लावली आहे तुम्ही लहानपणापासून. काय वाटतं ना पप्पा वातावरण कडक वाटतं ना. छान ना एकदम. कोरी चाय मी कोरी चाय आता पिणारच. काय वाटतं घर आपलं ना. काय रंग मारलाय काकीने, एकदम एक नंबर मारलाय. छान केलं. कोणी मारला. काकीने सगळं. वा, काकीला मानलं पाहिजे यार. हे आहे कोकमाचं झाड, म्हणजे ह्याला बोलतात रतांबे. आणि हे बघा, हे असं दिसतं. हे पिकतात पूर्ण. हे बघा, हे दिसतंय असे पिकतात पूर्ण. आणि मग त्याची साल असते आतमधली. हा पप्पानी काढला बघा. हा हे बघा, हे रतांबे. हे म्हणजे कोकम ह्यापासून बनतं, लक्षात ठेवा मित्रांनो. कोकम ह्यापासून बनतं, रतांबे म्हणून आहे. आणि पप्पांनी हे काजू पण लावलेत बघा. आता काजू पण लवकरात लवकर खायला मिळतील. हे बघा मस्त. हे आहे काजू झाड. येतील पप्पा. हो. आणि हे रतांबे, आता जे साल आहे त्याच्यापासून कोकम बनतं. आणि पप्पा आतमधलं बियांनी काय होतं ते, बियांचं विसरलो. काय म्हणतो आपण. आगुळ ना. हा बरोबर, आगुळ म्हणजे. आणि कोकम सरबत ना. बरोबर. तर कसं आहे माहिती मित्रांनो, आंबे आपण खात असतो, नाही बोललो हापूस आंबे आपण खात असतो, पण हे जे आपल्या झाडाचे जे आंबे खायची जी मजा आहे ना, वरती तुम्हाला दाखवतो. हे आपल्या झाडाचे आंबे आहेत. आता पिकतील मस्त. यार बंटूने आता तुझी बॉलिंग, बंटूची बॅटिंग. बंटू मार, लगाव. माझ्यावरतीच लावते डायरेक्ट. मुद्दाम मारला बंटू ना. हा मुद्दाम मारला बाबू, मुद्दाम मारला तिने. चल आउट. LPW आउट. तरी मारला झाला तिने, तरी मारला. बाबू असं नाही टाकायचं. कसं टाकायचं. मी टाकलं तर रडत बस. आला भाऊ, त्याला ते एक बॉल बघूया. ए असं नाही, नीट खाली दिसला तर पाहिजे बॉल. दिसलाच नाही बॉल. ए मारला. अरे घंटा. वा बाबू,
त्याला बिचारला धावतात रे. ह्याला खेळता नाहीत रे ना. ए चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. ए बंटू चुकीचं आहे, बंटू बंटू ए मारो काय तिला. ए बंटू बंटू सोड, बंटू सोड, जाऊ दे बंटू. बंटू सोड, आउट झाली बाबू. बाबू आउट झाली बाबू. बाबू आउट झाली, देऊन टाकेल बाबा. संपला विषय. स्पीड टाकल्यास. पर्यायच नव्हतं गाडी. अरे वरचं फक्त जाळणार, तुम्ही पण भारी आहे. अरे सगळा जळतोय तापवर. बाबू नाही जाळणार आतमध्ये. अरे आतमध्ये टाकलं पाहिजे बाबा. डिझेल आण ना बच्ची. वरचं गावात जाळलं फक्त, फालतूगिरी. हाड. काय बोलला. काय तुम्ही बोललो होतो काय काय रे. राणी आली. ए बाजूक राहू. आण बंटू मला. चांगलं होतं. भारी एक नंबर. तू बोलतेस म्हणून ना. बघा आंबट आहे की गोडा. आंबट आहे ना. आंबट आहे ना. आंबट कोण आईला बंटू. आई बंटूने आपल्या आणलेले आहेत. काय बाबू आणलेत. काय काय बोलतात. करेक्ट. जांभूळ पिकड्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजते. बंटू कुठून आणले तू बाबू. मस्त आणलं यार बंटूने. बघा आता जीप कशी होणार, जांभळी जांभळी होणार. हा खूप दिवसानंतर यार. कोरी चहा आणि त्याच्यावर टोस्ट, ते पण गावचे. तुम्हाला वाटत प्रथम आल्यापासून खातोच आहे. बात तो सही है. अजून काय असतं, मजा असते अशीच, प्रेम असतं असं. चहा तर चालू असते 24 तास. तरी बरं नाश्ता आणला आता जाऊन मुद्दामून टाइमपास करून ना वडापाव बिडापाव आणले असतो सगळ्यांना खायला. संध्याकाळी टाइमपास आहे. बाय बी असती तर मॅगी केली असती मस्त. गावच्या संध्याकाळबद्दल काय बोलायला नको. आज काहीतरी वेगळी आहे. काय वाटतं माहिती आहे, माझं गाव मला असं वाटतं ना की पेंटिंग केलेली आहे फुल, असं वाटतं मला. एक वाट काढली आहे, असा डोंगर काढला आहे, डोंगरच्या खाली असं पाय इथे असं हे केलं आहे. वॉलपेपर पेंटिंग असते ना असे फुल, तसं वाटतं. काय माहिती सगळीकडे बघून सगळ्यांना वाटत असेल, पण वाडीमध्ये ना यार संध्याकाळचा राऊंड मस्त वाटतं. केवढा मोठा आंबा आहे बघा, आई शपथ. हा जो आंबा आहे ना, हे आंब्याचं झाड आहे ना, त्याचं आहे. तुला कुठे मिळाला बाबू. तिथे भेटला मला. कसला आंबा आहे बघा, आई शपथ केवढा मोठा आहे. हे असेच किती पडतात विचार करा, रोजच्या रोज. आवाज पडलेला ना रोजच्या रोज तर 2-3च पडतात जास्त. हा शपथ काय आंबा आहे विचार करा. लहानपणी आम्हाला वाटायचं, पण आता ना असं आंबा बघितल्यावर असं शॉक लागतो. एवढा मोठा आंबा. हा बघा. नाही बाबू खा म्हणजे तू ठेव. A few moments later. कोणी तुला पाठवलं होतं त्याला देवळात जाऊया म्हणून. त्यांचं जेवण कमी एवढं म्हणून. अरे डीप पाहिजे जरा पुढे. हे बघ सोल्युशन उचल रे. तुझं देऊ काय. हे सोल्युशन उचल. अरे बसलेले ताडपत्री ओढली ना. हा काय सांगितलं होतं, काय उद्या सकाळी करून घेतो ते बघूया. पुढे जाय.
तोंडात संतू तो अगोदर खना पाहिजे पुढचा पुढचा मारला ना इकडे लेवल करून का इथपर्यंत परिसर झाला का सगळं इथे चप्पल मारला सकल आहे ना बाग. अरे त्याला भर करेली पाहिजे तेच हात सकल आहे फक्त इकडे माती टाकलं. हा, माती फक्त तिकडे सरळ ही आणि माती खाली एक ना बारदन टाकायचं आहे. हे बघ या सगळं इकडे वडायचं हे इकडे चालेल. हं? हे इकडचं उर्बा सगळा वडायचा आणि ती लेवल करायची इथे करायची ना. ठीक आहे. तिला सांग पाणी वतायला आणि हा पुरा बांधायचा. होता ना पाणीवाला बोल तिकडे पाणी होतं या पाईपला. या पाईपला पाणी होत जरा. हे सोल्युशन कुठे ठेवायचं? पेटीत बोलतो सगळ्या पेटीत. आरामात पप्पा लागेल. हे घ्या पाच एक. हे बघ ना आता जे बनवतो ना ती तयारीच सुरू आहे पूजेची सगळी होमाची. नाही थांब कळणार नाही लगेच. टाकलं काय? आलं पाणी जाताना ना पाणी कुठे काय आलं पाणी येतं ना. पाणी आलं म्हणजे कसं सेफ्टी लागणार आहे. जास्त नको करू. तो उंचवतो रवा दे जास्त नको. एक फूट ह्याच्या करतो ना तो पापड यांना भरली हे येतात ना धूळ काय ती वल मोर टाकलेलो होतो फक्त हा मटेरियल तिकडे टाकतो. हे काय ती थोडीशी लेवल केली नको खाना नको आता पण जाणार. नाही लागणार. एकचाच लागणार. एकचा पाय पाय ना त्याला. एकच रनिंग आहे त्याचा. खालून रनिंग एकच आहे त्याचा. एकच हे आहे. हे इथून आहे ना त्याचा एक बनवलेलं आहे ना. मग घाबरलो मी पण घाबरलो. अशी उभी आहे घाबरलो मी पण. ही मोटर आहे ना. अगं तिकडे आहे ती. तिला टेक्निक माहिती आहे. ती बघ बरोबर गेली ती मांजर तिच्या पाठी. ती पळाली मांजर. मग तर मित्रांनो आपल्या त्या पूजेचं आपला जो गावचा घराचा होम आहे त्याची प्रेपरेशन तुम्ही बघितली आता की केवढी चालू आहे, केवढं काय काय होतं आहे. तर ह्या सेम गोष्टी उद्यापासून परत सुरू होणार आहेत. आणि हे थोडं वेगळं असेल की इकडे मी जास्त फिरणार नाही आहे या कोकणामध्ये किंवा मी जास्त बोलतात ना एन्जॉय तर आहेच पण हे वेगळं एन्जॉय. इकडे कामं पण आहेत आणि त्याबद्दल पूजा कशी होते, काय गावाला काय काय केलं जातं आणि कसं होतं. तर प्रत्येक सामान किंवा काही पण जे मी स्वतः काम जे करतो आहे किंवा मी जे तुम्हाला दाखवू शकतो हे थोडं वेगळं असेल. आणि प्रत्येकाच्या कोकणात ज्याच्या घरी असं म्हणजे पूजा असते त्याच्या घरी असंच माहोल असतं सेम. म्हणजे इकडे कुठलाही मेस्त्री, इकडे कुठलाही प्लंबर किंवा कुठलाही कोणी येत नाही. हे सगळं स्वतःहून करावं लागतं. असे हे आमचे आणि गाववाले सेम आमचे जे आजूबाजूला जे राहतात लोक ते खरंच हेल्पफुल म्हणजे एवढे हेल्पफुल आहेत ना सगळेच. लहानपणापासून मी बघत आलो त्यांना. तर खरंच बघितलं आता तुम्ही पण. तसं आता जेवलो जस्ट आणि खूप लेट झालं आहे, दमलो आहे. तर झोपतो. गुड नाईट. आपला डे 1 जो आहे कोकणातला होमाचा तर एंड करतो आहे. आणि गुड नाईट. एकदा फक्त आपलं घर बघा रात्रीचं मस्त एकदम. कारण मला खूप आवडतं असं बघायला शांत एकदम. हे आपलं घर मस्त. तर गुड नाईट मित्रांनो. बाय बाय. शुभरात्री. गाववाल्यांनो उद्या भेटूया.